शेवटचे 17 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 35 धावेंची गरज। 17 चेंडू 35 धावा, गोलंदाज तयार। ओ यावेळेस इथे जोरदार अपील इथे जे आपल्याला पाहायला मिळते नक्कीच ओके लेग द बिफोर विकेट साठी मात्र इथे आपण पाहतोय रिव्ह्यू आलेला आहे, पाहूया। लेग द बिफोर विकेट साठी इथे रिव्ह्यू आलेला आहे, कारण राठोड दादांना माहित आहे ते समोर आलेले आहेत, त्यामुळे पंचांना दिसलं नाही, त्यासाठी हा रिव्ह्यू इथे आपण पाहतोय आलेला आहे। चेक केलं जाईल, नॉट आउट। लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच होतोय आणि पिचिंग लाईन ही लेग स्टंपच्या बाहेर आहे। फलंदाजी इथे आपण पाहतोय सुरक्षित आहे, नॉट आउट। गोलंदाजी इथे आपण पाहतोय राठोड मेजर, बॉल चांगला होता, पाहायचं आपल्याला 16 बॉल आणि विजयासाठी 35 धावेंची गरज। कॅल्क्युलेशन न क्रिकेट खेळतात खरं तर राठोड मेजर, प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षण हे सजवलं जातंय। आता थांबून जमणार नाही इथे टीम दयावानला। ओ बॅटेचा अनुरोध किनारा, क्षेत्ररक्षक आहेत तिथे इस्माईल, बॉल पायानं पूर्णपणे त्यांना होल्ड केलाय आणि धाव इथे आलेली आहे फक्त एक। एका धावेनं संघाची धाव संख्या 45। दीपकला स्ट्राइक घेणं गरजेचं आहे स्वतःकडे। 15 बॉल आणि विजयासाठी 34 धावेंची गरज। 15 चेंडू 34 धावा, काय होईल या मॅचचा रिझल्ट, कोण खेळेल आरपी फायटर्स बरोबर, पहिला टॉपर मिळणार आहे आपल्याला। यानंतरच्या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करणारी यानंतर पहिली टीम आपल्याला निश्चित मिळेल। चला वेळ थोडासा कमी घ्या। 15 चेंडू 35 धावा, सामन्याचं समीकरण। याही वेळेत चांगला बॉल असेल, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत पिंटू गुंजाळ, आणि तोपर्यंत देखील आपण पाहतोय नक्कीच एक सिंगल आली। एका धावेनं संघाची धावा संख्या जी वाढली गेली तब्बल 46 रन। शेवटचे 14 चेंडू विजयासाठी 33 धावेंची गरज। 14 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 33 धावेंची गरज। खरं तर स्विंग गोलंदाज आहेत, कटर बॉलर आहेत राठोड मेजर। याही वेळेत चांगला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती आहे आणि संदीप बॉल पर्यंत पोहोचलेत सुद्धा। एका धावेवरती समाधान इथे परत एकदा मानावं लागतंय। 13 बॉल आता शिल्लक आहेत, 32 धावा। एकूण जर पाहिल्या तर 79 बनवायच्या होत्या, त्यामधल्या 47 बनवल्या गेल्यात। 13 चेंडू मध्ये 32 रन ज्या आवश्यक आहेत अजून। चौथ्या ओव्हरचा एक शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे मेजर साहेबांचा। ओ 2 पावलं पुढे आले होते भगवान मेजर, आणि हा ही चेंडू इथे आपण पाहतोय इट्स डॉट बॉल। शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 32 धावेंची गरज। डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली। इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण। गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र। गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र।
बरेचसे सपोर्टर्स खरं तर आज समर्थक खरं तर आपल्याला साई स्टोन वर्क्स या टीमच्या माध्यमातून जे काही पाहायला मिळत आहेत सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यानंतर आरसी फायटर्स या टीम बरोबर कोण खेळणार या साठी नक्कीच हा चालू असलेला मॅच आहे. दुसरा शेवटचे 12 बॉल विजयासाठी 32 धावेंची गरज. चला खेळाडूंनी वेळ वाचवा प्लीज. पुढे जर 5-5 ओव्हर झाल्या तर मग कमिटीला कोणी म्हणू नका तुम्ही का ओव्हर कमी केल्या. बारा बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 32 धावेंची गरज लागत असताना ओव्हर क्रमांक 5 घेऊन आले सचिन लष्करे. या स्पेलचं खरं तर हे त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघासाठी 5वं षटक. सचिन लष्करे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. 12 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 32 धावेंची गरज. प्रति ओव्हर 16-16 धावा या बनवाव्या लागतील. गोलंदाजी ती आपण पाहतोय तयार होत आहेत सचिन. समोरच्या बाजूला आपण पाहतोय दीपक साळवे. या खेळाडूच्या हातामध्ये ती ताकद आहे, मनगटामध्ये बळ आहे आणि सुरुवात करताय तिथे बॉल पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग तोडून फोडून काढले. 6 धावा. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. जुना चेंडू आतमध्ये द्या. आणि तिकडे आहेत सगळे आपले कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे बॉल जर आपल्याला दिसत असेल लाईनमन मंडळी प्रेक्षक आपण तो बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. नक्कीच पहिल्याच बॉलवरती चांगलं स्वागत इथे सचिन यांचं दीपक साळवे करतायत. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं 53 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 26 धावेंची गरज. आवश्यकता आहे दयावान 11 या टीमला. 11 बॉल 26 रन. जबरदस्त मॅच महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत चालू आहे. आमदार चषकाचा दमदार 16. हो यावेळेस बॅट स्विंग तर खूप चांगला होता. 2 पायांमध्ये जागा निर्माण केली आणि तिथे बॉडी पासून बॉल थोडासा दूर ठेवला सचिननं दीपकच्या. टप्पा पडल्यानंतर बॉलनं मात्र थोडीशी दिशा बदलली. याही वेळेस इथे एक्स्ट्रा कव्हर फेकून दिलाय. बॉल आला तसा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. डीजे सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. फलकावरती 57 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 9 बॉल विजयासाठी 22 धाव्यांची गरज. दीपकच्या नावामध्ये डी आहे आणि डी म्हटलं की डी फॉर डेंजरस. जबरदस्त बॅटिंग करताय दीपक साळवे. 9 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 22 धावेंची गरज. सचिन लष्करे याही खेळाडूकडे अनुभव आहे. वारंवार क्षेत्ररक्षण सजवतायत. तो वेळ थोडीशी वाचत चला. 9 बॉल आणि 22 धावेंची गरज. याच बरोबर इथे आलाय आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. दीपक साळवेचा स्पेशल षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. षटकार. तोडफोड करतोय. तब्बल संघाची धाव संख्या या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते 63 धावा. 5 गडी गमावलेत. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 16 धावेंची गरज. 7 बॉल मध्ये 18 धावसंख्येवरती खेळतायत दीपक साळवे. जोपर्यंत दीपक आहे ना तोपर्यंत मोकळा श्वास सोडू शकत नाही.
श्री साई स्टोन वर्क संघ. 8 चेंडू विजयासाठी 16 धावा. 12 चेंडू 32 लागत होत्या. 8 चेंडू मध्ये 16 धावा लागतायत. काय बॅटिंग केली दीपकनं यावर मध्ये. परत एकदा इथे आपण पाहत आहोत पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला. यावेळेस ते पाहिलं दीपकनं आणि एक आलाय आमदार चषकाचा दमदार 4-4 चौकार. खिलाडी वाह वाह. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. आता फिल्डिंग लावायची तरी कशी हा प्रश्न खरं तर इथे पडलाय. जो क्षेत्ररक्षक आतमध्ये घेईल दीपक तिथे बॅटिंग करतोय. जो बाहेर काढेल तिथे दीपक बॉल मारत नाही. काय बॅटिंग केली दीपकनं. मैदानाला धरून इथे बॅटिंग केली आणि हा बॉल इथे थोडासा बम होताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 12 धाब्यांची गरज. झाली वर 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण. इथं हाय सोन्याची खाण. आपण छत्रपतींची गरज आहे. वेळ थोडीशी वाचवा. कमिटीच्या सूचना येत आहेत. 2:30 वाजून गेलेत. चला खेळाडूंनी आपापल्या जागेवर. अखेरचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 12 धाब्यांची गरज. कोण टाकणार शेवटचं षटक. काही इस्माईल भाई डेटो स्पेशल्स आहेत. शेवटचं षटक आपण पाहतो इस्माईल शेख च्या हातामध्ये बॉल सोपवलाय. सहा चेंडू विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 12 बॉल 32 लागत होत्या. आता 6 चेंडू 12 धावा इथे आपण पाहतोय लागतायत. हॉटेल न्यू राजचे मालक राजूभाऊ गुंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला कैलास शेठ गुंजाळ, अनिल अण्णा गुंजाळ ही सगळी मंडळी या ठिकाणी मात्र आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज इथे आपण पाहतो इस्माईल गोलंदाजीसाठी रेडी आहेत. 6 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत 12 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंडला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील भगवान मेजर, तर दुसऱ्या बाजूला दीपक साळवे. 9 बॉल मध्ये 22 धावा या दीपकनं टीम साठी चांगलं योगदान दिलंय. मोसीननं खरं तर चांगली सुरुवात केली होती. पाहूया आपण आता 6 चेंडू 12. चला वेळ वाचवा. 2:45 वाजत आलेत. सहा चेंडू 12. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल आणि इथे झेल झालाच नाही. झेल झालाच नाही. दुसऱ्या बदल्यात इथे तुम्ही पहा स्ट्राईक वरती पोहोचले दीपक. एक सिंगल इथे आपण पाहतोय आलेले आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा जर झेल झाला असता तर काहीतरी घडलं असतं. परंतु इथे पाहूयात आपण आता 5 चेंडू विजयासाठी धावा लागतायत 11. आज सगळ्या मॅच घासून होणार आहेत यामध्ये काही शंका नाही. राहुरी तालुक्याचे खेळाडू खरं तर विकसित झालेले आहेत, प्रोफेशनल झालेले आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 11 धाव्यांची गरज. पाच चेंडू 11. प्रत्येक बॉल वरती इथे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. बॅट्समन काय खेळतो त्याच्या फलंदाजीनुसार. 5 बॉल 11. गोलंदाज तयार आहे इस्माईल. याच बरोबर इथे बॉलला मात्र दिशा दाखवतायत. चेंडू जातोय भन्नाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. खिलाडी वाह वाह. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार.
तिथे दीपकनं मात्र सगळे शॉट मारलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी. शेवटचे बॉल इथे आपण पाहत आहोत. 4 धावा बनवायच्यात फक्त 7. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज टीम दयावान 11ला. याच बरोबर चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. षटकार. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतंय. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गड्या टेस्टीच लागतंय. मध्ये मला सगळ्यात कमी पॉइंटला सगळे संघ मालक घेतात. आता दीपकची बाकी. पुढच्या ऑक्शन मध्ये वर्णी जास्त लागणार यामध्ये काही शंका नाही. तुम्ही करून दाखवा ना, मग तुम्हाला नक्कीच त्या कामाचं फळ मिळणार. 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. 11 बॉल मध्ये 32 बनवल्यात त्याने. 3 चेंडू 1 धावेची गरज. आणि याच बरोबर इथे फटका फसलाय की काय? हो फसलाय आणि झेल सुद्धा झालाय. एका मोठ्या खेळीचा केलाय अंत. फलंदाज आहे बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान.